वीर ठरतोय सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेत. वन मॅन शो त्याचा आपण पाहिला जिथं घरातला आपण पाहू शकतो. दरम्यान नियॉन संघातून देखील मी विनंती करतोय की सहभागी सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे. नियॉन संघ दरम्यानच दोन्ही संघ आपले 12 खेळाडू प्लीज पाठवायचे आहेत. विनंती असेल पण सर 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. सिरॉन रिक्वेस्ट असेल कारण ठीक आहे हरकत नाही. ओके मॅच स्टार्ट करायचं आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने. आपण बघू शकेल पुढील मॅच बोलतोय पण मॅच कडे कीर्तेश आणि साजन गरत ही जोडी दाखल झाले. ओपनिंग गोलंदाज आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅक व निवॉन संघाने आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी या खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाला आहे. बॉलर कोण आहे रे भाऊ? खुश बॉलर कोण आहे? अक्षय. ओ थोडासा साईडला खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल आलाय. तसं साजन घरातनं म्हटलं होतं की गिरीतेशने चांगली खेळ होणं गरजेचं आहे परंतु साजनकडे क्षमता आहे. इथे मात्र एक चांगला स्कोर ठेवावा लागणार आहे. अक्षयने खूप चांगली साथ दिलंय. बघूया पुढील चेंडू. एस्टनच्या मागे आपण राकेशला बघतोय. पुढील चेंडू ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या भरपूर बाहेर. पंचांचे संकेत आहेत. इट्स अ वाईड बॉल. पहिला डॉट बॉल दुसरा वाईड बॉल येतोय. 1 रन्स स्कोर कार्ड वरती अतिरिक्त धावेने स्कोर कार्ड स्टार्ट झाले. आमचे सुधीर जाधव साहेबांचा अथक परिश्रम आपण बघतायत. पाण्याची व्यवस्था. पुढील चेंडू अक्षय. पोलटा चेंडू अप्रतिमरित्या स्वीप केलाय. स्कोर कार्ड वरती आहेत. कीर्तेश खूप चांगले बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळतोय. थोडासा बेस वाढलाय रे भाऊ. थोडासा बेस वाढलाय. बेस कमी कर. धावसंख्या 13 वर स्थिरावली गेली आहे. 2 षटकार. चांगलं टायमिंग बघायला मिळते. अक्षय थोडसे पुलटा चेंडू हाताळत आहेत. पुढील चेंडू आणखीन एक फुलटॉस अलॉंग विथ द कार्पेट. चांगलं शतरक्षण डीप बॅकवर्ड स्कोर लेगला 14 धावा झालेले आहेत. स्ट्राईक आपल्या जवळ ठेवतील. षटकाची झाली समाप्ती. 14 जर प्रत्येक षटकामध्ये आल्या तर 42 धावा होऊ शकतात. ऐकूया प्रथम पाटील विघ्नर पाटील झाला.
आणि सुधीर जाधव यांना आपण बघितलंय प्रत्येक बीट ते फॉलो करतायत आणि रोहित मात्रे ते सुद्धा एन्जॉय करत होते हे सॉन्ग. कारण तुम्ही प्रथम असे सॉन्ग लावा की सर्वांनी ते एन्जॉय केलं पाहिजेत. आता पंकज आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. 14 झालेले आहेत. बिलियन स्टार्ट आहे. ड्रीम स्टार्ट आहे. समोर कीर्तेश करत आहे. नॉनसाकीकडे आपण साजनला बघतोय. पुढील चेंडू वाईट बॉल 140 स्कोर कार्ड 15 वरती स्थिरावते. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक सिंगल, 2 षटकार, 2 एक्स्ट्रा चेंडू. कामगार चषक जिंकणारा संघ हा या चमचमणाऱ्या ट्रॉफीला स्पर्श करू शकतो. सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. ओ यावेळेला टायमिंग थोडस मिस टाइम झालंय परंतु वन बाउन्स चौकार डीजे. स्कोर कार्ड वरती आहेत. 15 चेंडूंची मॅच. 19 धावा ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये 2 पंच आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रशांत सर आणि किरण केनी. 19 धावा झालेल्या आहेत. चांगलं स्टार्ट आहे. एवढा आवाज कमी झाला रे. एवढा व्होल्टेज कमी होतो. व्होल्टेज भरपूर कमी. 19 19 धावा. पुढील चेंडू पंकज तयार होताना रट्टा मोडतो विकेट. थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल डीप फाईन लेग मधनं. धावसंख्या 23. तेवीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि प्रामुख्याने जर इतर आपण बघितलं तर सर्वोच्च चेंडूला सामोरे गेलाय कीर्तेश आणि धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू ओधून काढल्या चेंडूला अक्षय आहे डीप मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचते ती म्हणजेच 24 धावा स्कोर कार्ड वर. 24 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. सर्वात जास्त एक्साइटेड आमचे अमित आहेत. 24 झालेले आहेत. चेंडू शेष आहेत दीप 2. 24 धावा चांगल्या स्थितीमध्ये आहे साजन. ओ यावेळेला आपण बघताय सिंगल कंप्लीट होईल लिमिट डाऊन मध्ये. धावसंख्या 1 ने 25 वरती स्थिरावलेली आहे. टोटल जर आपण बघितलं 9 चेंडू मध्ये 25 आलेले आहेत. शेवटचा चेंडू येणं शेष आहे. पुढील चेंडू कडे आपण साजन घरताना बघतोय. कीर्तेश करत ओ कॉट बँडच्या रूपाने अपील बघायला मिळतोय. षटकाची झाली समाप्ती. 2 षटक परिपूर्ण होत आहेत आणि धावा स्कोर कार्ड वरती दीप आम्हाला सांगतायत 25.
धावसंख्या 25 वर स्थिरावली गेली आहे. आता गोलंदाजी ट्रॅकवर आपण मुकेश पुढील चेंडू समोर आहे ते साजन. ओ खूप चांगला ड्राईव्ह केलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय स्वीपर कव्हर मध्ये, एकदम कंप्लीट केले. धावसंख्या 1 ने आकार घेताना पोहोचते 26 वरती. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. 4 मध्ये एखादा मोठा शॉट येतोय अबोव 35, खूप चांगलं टार्गेट होऊ शकतं. बघूया महत्वाचे 4 चेंडू चांगल्या स्थितीमध्ये. संघ आहे 26 वरती. 26 कीर्तेश गरज यांच्या बॅटमधनं 3 मोठे शॉट आपण बघितलेले आहेत. पुढील चेंडू मुकेश धावतायत, पंचांना पार करतायत. पुढची षटकार, भरपूर हाफ ट्रॅकर चेंडू आहे आणि चेंडूला पुल, सक्सेसफुल षटकार. धावसंख्या 32. नवीन बॉल द्या, नवीन बॉल द्यायचा, मॅच थांबवायची नाही, नवीन बॉल द्या. बत्तीस झालेले आहेत. पुढील चेंडू 32 ऑन स्कोर कार्ड. ओतून काढण्याचा प्रयत्न आहे. आपण बघतायत कीर्तेश माघारी परतताना बघायला मिळत आहेत. न्यू बॅट्समन चिन्मय. 32 झालेले आहेत. किती चेंडूचा खेळ शेष आहे? 2. 2 टू गो. 32 चांगल्या स्थितीमध्ये संघ दिसतोय. या 2 चेंडू मध्ये येणाऱ्या धावा खऱ्या अर्थाने कॅम्लिन संघाच्या गोलंदाजांना थोडासा एक्स्ट्रा बेनिफिट असणार आहे, कारण 15 चेंडूंचा खेळ आहे. जवळजवळ 200च्या स्ट्राईकच्या उपर रन रेट गेलाय आणि शेवटचे 2 चेंडू आहेत. पुढील टाळ्यांच्या गजरामध्ये कीर्तेचं होतंय स्वागत. 2 टू गो. चिन्मयाला एक ताकदवर बॅटर म्हणून चिन्मयाला ओळखलं जाते आणि टायमिंग प्रॉपर. फ्लॅट 6 सीमारेषेच्या बाहेर आलाय. षटकार. 38 धावा स्कोर कार्ड वरती. आता शेवटचा चेंडू आहे 38. ऑन स्कोर कार्ड. पुढील चेंडू जबरदस्त चिन्मयने साथ दिलेली आहे आणि आणखीन बॅक टू बॅक. धावसंख्या पोहोचते ती 44. 45चं टार्गेट सेट केलंय. कमॉन. शेष हर्षद चुरी आणि सचिन गरज साहेबांचं शुभागमन झालंय. आपलं मुख्य मंचावरती आम्ही हार्दिक स्वागत करतोय. बेटे गाव म्हटल्यानंतर आमचे सचिन
आपण बघताय त्यांचं शुभागमन आपल्या मुख्य मंचावरती होतोय. हॅलो हॅलो. आपल्या मुख्य मंचावरती आपण वेलकम करतोय सन्माननीय हर्षद चुरी साहेबांचं स्वागत करताना रोहित म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते वेलकम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. मायेचं पुष्पगुच्छ शॉल देऊन हर्षद चुरी साहेबांचा शुभ सन्मान बघायला आपण बघितलाय. त्यानंतर सचिनजी गरज साहेब, अजय सरांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सचिनजी गरज साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. बेटे गावातील एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व, ज्याच्या वेळेला मात्र आमचा बेटेगावचा दौरा असतो त्या वेळेला खूप चांगलं सहकार्य आपल्या सचिन गरज साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मिळत असतो. एक चांगली ट्रीटमेंट आणि त्यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती बघायला मिळतोय अजय सरांच्या शुभ हस्ते. त्याच्यानंतर फर्स्ट सेमीफायनल कडे आपण वळतोय आणि पहिली सेमीफायनल आपल्याला बघायला मिळणार आहे वसुंधरा विपक्ष विराज प्रोफाईल आणि ते भाविन आपल्या समोर असतील. चला टॉस साठी या फर्स्ट सेमीफायनल आणि हर्ष चुरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. हर्षद चोरी साहेबांच्या शुभ हस्ते आणि सचिन आपणही जायचं टॉस साठी. भाविन जा आपण. नक्कीच आपण बघू शकतो हर्षल चुरी साहेबांच्या शुभ हस्ते तसंच सचिन गरज साहेब तिथे आहेत आणि ते देखील इथे आपण उपस्थित राहतील. यांच्या शुभ हस्ते इथे कॉइन स्पिन केला जाईल. दोन्ही संघ यायचंय विराज प्रोफाईल आणि वसुंधरा दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज यायचं टॉस साठी. आपण बघू शकतात आमचे मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत. हर्षद चुरी साहेब दरम्यान सचिन गरज साहेब इथे आपण पाहू शकतात. यांच्या शुभ हस्ते आपण इथे कॉइन स्पिन केला जाईल. चला प्लीज विनंती असेल रिक्वेस्ट करतोय दोन्ही संघाच्या कर्णधारांना कारण मॅच ऑन आहे. वसुंधरा तसंच विराज प्रोफाईल संघ दोघांनी यायचं आहे टॉस साठी. चला विराज प्रोफाईल आपला कर्णधार लगेचच पाठवायचा आहे. प्लीज रिक्वेस्ट असेल वसुंधरा संघ कारण आमचे मांडवर इथे आपली वाट पाहते आहेत. विराज संघ आलेला आहे का इथे? विराज संघ, विराज प्रोफाईल सर जर आपण इथे उपस्थित असतील आणि आमच्या मानेला आठवून जर तुम्ही आला नसेल तर नक्कीच आयोजक आमचे ठरवतात की पॅनल्टीला सामोरे जावं लागतील कारण आमचे मान्यवर इथे टॉस का बॉक्स मध्ये आपली वाट पाहतात आणि जर आपण लवकर पोहोचले नाही तर लगेचच इथे 2 मिनिटाच्या आत पॅनल्टीला सामोरे जावं लागेल विराज प्रोफाईल संघाच्या टीमला. थँक्यू सो मच. येतात आणि आमच्या हर्षद चुरी साहेब यांना विनंती करतोय सर यायचं आहे. हर्षद सर, सचिन सर यायचं आहे प्लीज. इथे कॉइन स्पिन होईल. आपण बघतोय केसीएल इथे कॉल आहे आणि टॉस जिंकलेला आहे वसुंधरा संघ. आपण बघू शकतो कर्णधार आहेत सर. टॉस जिंकलेला आहे. सेमीफायनलची मोठी मॅच आहे. निर्णय काय असेल आपला? आम्ही तर क्षेत्ररक्षक करू पहिले आणि बघू सेमीफायनलला पहिल्यांदा पोहोचलो आम्ही कारण गेल्या वर्षी आम्ही पार्टिसिपेट घेतलेलं. फर्स्ट राऊंडला आम्ही बाहेर गेलेलो. यावेळेला बॉलिंग आणि बॅटिंग आमचे चांगले प्लेयर्स आहेत त्यामुळे बघू आम्ही प्रयत्न करतो फायनलपर्यंत पोहोचायचा. थँक्यू.
नक्कीच सर, सर्वप्रथम आपल्याला बेस्ट ऑफ लक. आपण सेमीफायनलमध्ये पोहोचल्या. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. कमीत कमी किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आपला असेल विरुद्ध संघाला, कारण समोरील संघ जर पाहिला विराज प्रोफाईल खूप चांगला संघ आहे. 30 ते 35 रनाच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. थँक्यू सर. बेस्ट ऑफ लक ओढतोय. आपण पाहतोय विराज प्रोफाईल करण्यात आहेत निस्तर निर्भय. कालच्या दिवसात खूप चांगला खेळ केला निर्भय. आपली फलंदाजी आलेली आहे आणि जर टॉस जिंकला असता या निर्णायक मॅचमध्ये तर आपला निर्णय काय असता? आम्ही पण सतरक्षण केले असती. आता बॅटिंग आले तर बॅटिंगमध्ये 30 धावांची दावी करूया. थँक्यू सर. बेस्ट ऑफ लक. दरम्यानच मंचावर पुन्हा एकदा आमंत्रित करतोय सचिन सर, हर्षद चुरी सर यायचंय. ठीक आहे सर, थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. आपण बघतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये अजित पाटील सर. थँक्यू सो मच. बॅट्समनने फलंदाजाचं नाव सांगायचं. आणखीन एक चांगला चेंडू ते बघायला मिळतो साजन यांच्याकडनं. वाईट बॉल आहे. 100 रुपयानं स्कोर कार्ड आपण बघताय. दीप रन झालेले आहेत 4. पुढील चेंडू शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न आणि चिन्मयच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावताना फलंदाज माघारी परत आहेत. नवीन फलंदाज चला मैदानाच्या आतमध्ये जायचंय. न्यू बॅटर. एक खेळाडू पाठवा प्लीज. नाव सांगण्यासाठी खेळाडू पाठवायचा आहे. इथे या ना, इथे या ना, एक बस बसा ना. महेश. पुनश्च आपल्याला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. हळूवारपणे चेंडू मात्र जातो डीप बॅकफुट स्क्वेअर लेगला. कोकियो कॅम्लिन कामगार ग्रुप आणि सेमी फायनलची मॅच मध्ये क्वालिफाय आपण बघतात. क्वार्टर फायनल मॅच सुरू आहे. क्वार्टर फायनल चालू आहे ना. वाईट बॉल. 100 रुपयानं स्कोर कार्ड पुढे जाते. दीप आम्हाला सांगतोय स्कोर कार्ड 6 वरती पोहोचते. एकंदरीत टार्गेट सेट केलं गेलंय 45 धावांचं एक मोठं टार्गेट. पुढील चेंडू आता अक्षय या वेळा डॉट बॉल खेळतायत. औपचारिकता शेष आहे असं म्हणायला हरकत नाहीये. एकूण 40 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी आला तरी इथे मात्र आपण बघतोय पराजयाला सामोरे जावं लागेल. नेक्स्ट मॅच वसुंधरा विपक्ष विराज प्रोफाईल अगेन्स्ट लेग गलीला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त औपचारिकता शेष आहे. पुढील चेंडू इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न आहे. कव्हर पॉइंट मध्ये मात्र झेल आणि फलंदाजाचा संपलाय खेळ.
दरम्यान संतोष पाटील खूप चांगला शॉट सिलेक्शन. चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय. आपण बघतोय स्वीपर कव्हर मध्ये थ्रो होईल तदवर 2 धावा परिपूर्ण बघायला मिळत आहेत. फॅन्सी शॉट करण्याचा प्रयत्न औपचारिकता शेष आहे या मॅच मध्ये. खूप चांगली कामगिरी कॅम्बलिन यांच्या माध्यमातून चिन्मयचे लागोपाठचे 2 षटकार या मॅच मध्ये त्यांना पूर्णतः फ्रंट फूट वरती घेऊन आलेले आहेत आणि ते फलंदाज आउट. हार्ड लक आणि अभिनंदन असणार. आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. हॅलो, तर दरम्यानच पुढची मॅच जी आपण पाहू शकतील सेमीफायनलची पहिली मॅच जी आपल्याला बघायला मिळणार. वसुंधरा विरुद्ध विराज प्रोफाईल. टॉस इथे जिंकलाय वसुंधरा संघाने आणि प्रथमतः निवडलं गेलं क्षेत्ररक्षण. सडकीच विनंती असेल वसुंधरा संघ लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे, कारण आता जर कालावधी बाजला तर 5:24 मिनिटाचा कालावधी आपण पाहतोय आणि अजून आपल्याला पुढील 3 मॅच खेळवायचे आहेत. दरम्यानच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा आपण बघू शकतोय कीर्तेश गरत आला. आपण पाहू शकतोय श्री सचिन गरत यांना विनंती करतोय की सर आपल्या शुभ हस्ते इथे मात्र आपण यायचंय आणि मॅन ऑफ द मॅच इथे द्यायची आहे. आपण बघू शकतोय तर आपण बघू शकतो या कीर्तेश गरत इथे आहेत आणि विनंती करतो सचिन गरत साहेब यांच्या शुभ हस्ते इथे मात्र आपण बघतो मॅन ऑफ द मॅच देतोय. सलग तिसऱ्यांदा आपल्याला बघायला मिळतो मॅन ऑफ द मॅच जी आपल्याला बघायला मिळताना कीर्तेश गरत एक टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव आपण पाहतोय आणि सचिन गरत साहेब यांच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅच कीर्तेश गरतसाठी आपण पाहू शकतोय. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. थेट सेमीफायनल मध्ये पोहोचतोय कॅम्बलिन संघ. नक्कीच वळतो कीर्तेश जवळ, कारण 2 मॅच मध्ये तुम्ही वाचले होते आमच्यापासून. कीर्तेश काय म्हणेल, एक जर पाहिली गेली तर खूप अनेक मोठे मोठे टुर्नामेंट तू खेळतोय, परंतु या कामगार चषकात आपल्या कंपनीतल्या साथीदारांसोबत खेळण्याचा एक अनुभव मी म्हणेल कसा असेल तुझ्यासोबत आणि कसं वाटतंय तुला हा अनुभव? नाही, फारच सुंदर वाटते, कारण ओपन खेळायला आपण खेळतो ते फ्री असतो, कारण तिथे 7-8 बॅट्समन असतात, त्यामुळे काय प्रेशर नसतो. पण आता कामगार असो या एकगाव संघ खेळामध्ये कसं प्रेशर असतो, कारण ते पूर्ण प्लेअर आपल्यावर डिपेंड असतात आणि आपला परफॉर्मन्स झाला नाही तर ते बॅकफुटला येतात. त्यामुळे आपला परफॉर्मन्स झाला तर फार सुंदर वाटते. आणि नक्कीच, आणि ज्या पद्धतीने तू म्हटलं की तुझ्यावर जिम्मेदारी असते एक मोठ्या प्लेअरची की आपल्या संघाला घेऊन चालण्याची, आणि ते काम तू खूप सुंदर केलं आहे. कारण आपण पाहू शकतो सलग तिसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅच तू ठरतोय आणि नक्कीच सेमीफायनलमध्ये तुझ्या संघाला पोहोचवलाय. आयोजक देखील तुम्हीच आहेत. मी म्हणेल की खूप सुंदर आयोजन तुमचं राखलं आहे आणि नक्कीच तुमच्या टीमबद्दल जे तुम्ही आयोजन केलं आहे याची जी परिभाषा होती, म्हणजे जे आयोजन तुम्ही आधी केले असेल की अशा पद्धतीचं आयोजन आपलं असायला पाहिजे, त्याबद्दल तू काय म्हणेल?
नाही आयोजन आम्ही प्रत्येकाला कसं करतो कारण बघा आता ओपन असो या किंवा ते सर्व इथे खेळतात कारण कामगारच्या असतो ते कुठे खेळत नाही ते फक्त एन्जॉयसाठी खेळतात आणि त्यांना हा ग्राउंड खेळायला मिळायला फार भाग्य लागतो कारण ते अशा ग्राउंडवर कधी खेळत नाही त्यामुळे त्यांना पण चांगलं वाटते हार जीत होत राहते पण खेळायला मिळते ते एन्जॉय करत राहतात. नक्कीच कीर्तेश अगदी म्हटल्याप्रमाणे खरं म्हटलास तू आणि आपल्या या लोकल बॉयसाठी अशा प्रकारचं मैदान एक खूप मोठी उपलब्धती आहे आणि नक्कीच खूप छान अशी आपण आयोजन केलंय. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅचसाठी. भेटूया पुढच्या मॅचमध्ये. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. तर मॅचचं मी पण एकदा विनंती करतोय आपण बघतोय सहभागी सन्मान चिन्ह हर्षद सुरी साहेब यायचंय आपण